वेदांत आणि जीवन. वेदांताचं तत्वज्ञान व्यवहारात कितपत कमी पडू शकेल, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कितपत उपयोग होऊ शकेल, यासंबंधी मी काही बोलावं अशी पुष्कळांनी इच्छा दर्शवली आहे. मी मागेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तत्व खूप चांगलं आहे खरं, पण प्रश्न आहे की ते प्रत्यक्ष आचरणात कसं आणायचं, जीवनात कसं उतरवायचं. कारण आचरणात आणणं अगदीच असंभव असेल तर कोणत्याही तत्वाला एक बौद्धिक कसरत या पलीकडे आणखी काहीच मूल्य नाही. वेदांत हा धर्म आहे आणि त्या दृष्टीने तो सर्वतोपरी आचरणात आणण्याजोगा असायला हवा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो आचरता येणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. इतकंच नाही तर आध्यात्मिक जीवन आणि जागतिक जीवन असा जो एक काल्पनिक भेद मानण्यात येत असतो तोही नाहीसा व्हायला हवा. कारण वेदांत आपल्याला एकत्व शिकवतो. सत्य इथून तिथवर एकच आहे अशी वेदांताची शिकवण आहे. धार्मिक आदर्शांनी आपलं पुरं जीवन व्यापून टाकायला हवं. आमच्या सर्व विचारात शिरून ते आमच्या वागणुकीत अधिकाधिक उतरायला हवं. वेदांत जीवनात कसा उतरवायचा याविषयी मी यथावकाश ओहापोह करीनच, पण ही व्याख्यानं पुढील व्याख्यानांची भूमिका म्हणून द्यायची योजना असल्याकारणे आधी वेदांताच्या अंमळ तात्विक बाजूची चर्चा करणं अनाठायी होणार नाही. निबिड अरण्यामध्ये आणि गिरीकंदरात जन्मलेली ही गहन तत्व गजबजत्या नगरींच्या कोलाहलमय जीवनात कशी मूर्त स्वरूपात आणली गेली हे आपण समजून घ्यायला हवं. ह्या वैदांतिक तत्वांचं एक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येईल की त्यातील कितीतरी सिद्धांत अरण्यवासात जन्मलेले नसून ज्यांची जीवनं सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणं स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी जगाला दिलेलं त्यांचं दान आहे. श्वेतकेतू हा अरुणी ऋषींचा पुत्र. हे अरुणी ऋषी बहुधा वानप्रस्थाश्रमी असावेत. श्वेतकेतू वनातच वाढला. एकदा तो पांचालांच्या देशात जाऊन प्रवाहण जैवली नामक तेथील राजाच्या दरबारात उपस्थित झाला. राजानं श्वेतकेतूला विचारलं, श्वेतकेतू, मरणकाली जीव हा लोक कसा सोडतात हे तुला अवगत आहे का? श्वेतकेतूने उत्तर दिलं, नाही महाराज. मग ते फिरून या लोकी कसे येतात हे तुला ठाऊक आहे का? नाही महाराज. तुला देवयान आणि पितृयान मार्ग ठाऊक आहेत? नाही महाराज. राजा प्रवाहणानं ऋषिकुमार श्वेतकेतूला असेच आणखीही काही प्रश्न विचारले. श्वेतकेतू त्यांची उत्तरं देऊ शकला नाही. त्यावर तू तर काहीच जाणत नाहीस असं प्रवाहणाने त्याला म्हटलं. बालक श्वेतकेतू आपल्या पित्याकडे परत आला आणि त्याला त्याने सगळा वृत्तांत सांगितला. ते सर्व ऐकून पिता त्याला म्हणाला, बाळ, मला स्वतःला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. एरवी मी तुला हे सगळं शिकवलं नसतं का? खरोखरच मला या प्रश्नांची उत्तरं अवगत नाहीत. मग श्वेतकेतू आपल्या पित्याला बरोबर घेऊन फिरून प्रवाहण राजाकडे गेला आणि त्या रहस्यांचा उलगडा करण्याची दोघांनीही राजाला विनंती केली. राजाने त्यांना सांगितलं की ही रहस्य आजवर केवळ राजांनाच ज्ञात होती. ब्राह्मणांना ती केव्हाच अवगत नव्हती. तरी पण त्या पितापुत्रांच्या इच्छेला मान देऊन राजानं त्यांना तद्विषयक ज्ञान दिलं. ह्या एकाच नव्हे तर इतरही कित्येक उपनिषदातील कथांवरून आढळून येईल की हे वेदांत दर्शन केवळ अरण्यातील ध्यानाचं फळ नव्हे तर त्यातील पुष्कळशा उत्कृष्ट भागाचं श्रेय जीवनाच्या दैनंदिन घडामोडीमध्ये व्यग्र असलेल्या व्यक्तींकडे जातं. लक्षावधी प्रजाजनांवर राज्य करणाऱ्या सर्व सत्ताधारी सम्राटांपेक्षा अधिक कार्यमग्न व्यक्ती कोणती असू शकेल? आणि तरीसुद्धा अशा राज्यकर्त्यांपैकी कित्येक जण सखोल चिंतनशील होते. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हे वेदांत दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या आश्रयानं जीवन जगणं आणि घडवणं शक्य आहे, अगदी शक्य आहे. तुमच्यापैकी पुष्कळांनी भगवद्गीता वाचली असेल. उपनिषदानंतरच्या काळातला तो एक महान ग्रंथ होता. या गीतेला वेदांत तत्वज्ञानावरील सर्वोत्कृष्ट भाष्य म्हणता येईल. विस्मयाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष रणक्षेत्रावर ती उपदेशली गेली आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ऐन रणकंदनाला तोंड लागायच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं आहे. गीतेच्या पानापानातून कोणतं एकच तत्व, कोणता एकच संदेश अगदी ठसठशीतपणे मनावर बिंबत असेल
तर तो म्हणजे प्रबल कर्मशीलतेचा. पण या गीतोक्त कर्मशीलतेचं एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्या प्रबल कर्मशीलतेच्या अंतर्यामी एक विराट अनंत शांती विराजमान आहे. प्रचंड कर्मशीलता आणि तिच्याच अंतरंगी विशाल शांत भाव हेच कर्माचं रहस्य आहे. या असल्या अवस्थेचा लाभ करून घेणं हेच वेदांताचं लक्ष्य होय. अकर्म म्हणताच सर्वसाधारणपणे निष्क्रियता असा अर्थ काढण्यात येतो. ह्या अर्थानं अकर्म आपलं लक्ष्य असणं कधीही शक्य नाही. एरवी आपल्या भोवतालच्या या भिंतीही मग परमज्ञानी ठरायच्या, कारण त्या तर अगदीच निष्क्रिय आहेत. मातीची ढेकळं, लाकडाचे ओंडके वगैरे सुद्धा मग सर्वश्रेष्ठ साधू ठरतील, कारण त्यांच्या इतकं निष्क्रिय आणखीन कोण असेल. सारांश, असली निष्क्रियता आपलं लक्ष्य होणं शक्य नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की तसल्या निष्क्रियतेलाच वासनांची जोड दिल्यामुळे ती कर्मशीलता ठरू शकणार नाही. वासना संचारल्यानं निर्माण होणारी कर्मशीलता ही खरी कर्मशीलता नव्हे. वेदांताचं लक्ष असलेली खरी कर्मशीलता ही नेहमी चिरशांतीने अखंड स्थिरत्वानं युक्त असते. ती शांती, ते स्थिरत्व कशानेही चळत नाही. चित्ताचं ते समत्व काहीही घडलं तरी ढळत नाही. आणि आपल्या आयुष्यातील अनुभव सुद्धा हेच सांगतो की हातून काम होण्यासाठी ही असली मनस्थिती अत्यंत आवश्यक आहे. साधारणतः माणूस ज्या आवेश अभिनिवेशानं किंवा नशेने काम करत असतो, तसला आवेश अभिनिवेश किंवा तसली नशा आपल्या ठाई असल्याशिवाय आपण कर्म कसं करू शकू, असं मला अनेकांनी अनेकदा विचारलंय. आधी मलाही तसंच वाटे. पण मी जसजसा मोठा होतो आहे, दिवसानुदिवस जसजसा माझा अनुभव वाढतोय, तसतसं मला कळून येतंय की वस्तुस्थिती तशी नाही. माझं ते वाटणं बरोबर नव्हतं. वासना कामनांचा आवेग जितका कमी, तितकं आपण काम अधिक चांगलं करू शकू. जितके आपण शांत असू शकू तितके चांगले आपल्या स्वतःच्या पक्षी आणि कामाच्या पक्षीही. शांत राहण्यात आपलं भलं तर आहेच, पण शिवाय शांत राहिल्यानं आपण कामही अधिक करू शकू. भावनांच्या आहारी गेल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शक्तीचा निरर्थक अपव्यय होतो. मज्जातंतूंवर भलताच ताण पडून ते विदीर्ण होतात आणि मन क्षुब्ध चंचल होऊन जातं. आणि या साऱ्यामुळे हातून कामही फार थोडंच होतं. जी शक्ती कर्माच्या रूपानं बाहेर यायची ती नुसत्या आवेग आवेशातच खर्ची पडून फुकट वाया दवडली जाते. मन जेव्हा अगदी शांत आणि स्थिर असतं तेव्हाच त्याची सगळी शक्ती चांगल्या कामात खर्ची पडत असते. जगातल्या मोठमोठ्या कर्मवीरांची चरित्र जर आपण वाचली तर असं आढळून येईल की ते सगळे पराकाष्ठेचे शांत धीर स्थिर लोक होते. कशानंही त्यांचा तोल सुटत नसे. म्हणूनच जो माणूस सहजासहजी रागावतो गागावतो त्याच्याकडून विशेष काम होऊच शकत नाही. उलट जो कशानंही रागावत नाही तो कितीतरी काम सहज उरकतो. जो माणूस क्रोध, तिरस्कार किंवा असल्याच एखाद्या विकाराला वश होतो त्याच्या हातून काम फारसं होत नाही. असा माणूस स्वतःच स्वतःची मोडतोड करून घेतो. प्रत्यक्ष काम असं काही पार पाडू शकत नाही. शांत, क्षमाशील, धीर स्थिर, समतोल व्यक्तीच कामाचे ढीग घालू शकते. वेदांत आमच्या डोळ्यांसमोर आदर्श धरत असतो. आणि आदर्श हा वास्तवाच्या किंवा आपण ज्याला व्यवहार म्हणतो त्याच्या बराच वर असतो हे निराळं सांगायला नकोच. मनुष्य स्वभावात दोन प्रवृत्ती आढळून येतात. पहिली म्हणजे आदर्शच अवनत करून स्वतःच्या जीवनाच्या बेताचा करून घेणे, आणि दुसरी म्हणजे आपलं जीवनच उन्नत करून त्याला आदर्शाचा घाट देणे. आपल्या जीवनानुसार आदर्श बनवणं ही पहिली प्रवृत्ती आणि आदर्शानुसार आपला जीवन घडवणं ही दुसरी प्रवृत्ती. या दोन प्रवृत्तींमधला फरक जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण त्यातील पहिल्या प्रवृत्तीला बळी पडण्याचा मोह आयुष्यामध्ये आपल्याला वरचेवर पडत असतो. समजा
की काही एका विशिष्ट प्रकारचं काम करणंच मला जमतं. त्या कामाचा कदाचित पुष्कळसा भाग वाईट असेल, अधिकांशी क्रोध, लोभ, आपमतलबीपणा किंवा अशाच एखाद्या मनोविकारानं प्रेरित होऊन कदाचित मी ते करत असेन. अशा परिस्थितीत समजा की कुणी मला येऊन एका आदर्शाचा असा उपदेश करतो आहे की जो अंमलात आणण्यासाठी पहिल्या प्रथम म्हणजे मला माझा आपमतलबीपणा, माझं स्वार्थ सुख सोडावं लागणार आहे. काय करीन मी? त्याचा तो आदर्श अव्यवहार्य आहे, तो आचरणात आणणं असंभव आहे असं म्हणून तो धुडकावून मोकळा होईन. पण तेच जर कोणी दुसरा एखादा मला अशा एखाद्या आदर्शाचा उपदेश देऊ लागेल की ज्या आदर्शाचा माझ्या आपमतलबीपणाशी मेळ बसू शकतो, तर मात्र मला अगदी आनंदाच्या उकळ्या फुटतील. आदर्श असावा तर असा असावा असं ठाम मत देऊन तो अंमलात आणण्यासाठी मी उतावळा होऊन जाईन. शास्त्रोक्त या शब्दाचा जसा प्रत्येकजण स्वतःला सोयीस्कर असा अर्थ काढत असतो, तसंच व्यवहार्यतेचंही आहे. मी म्हणतो ते शास्त्रोक्त आणि तू म्हणतोस ते पाखंड. हा जसा शास्त्रोक्तच्या बाबतीत, तसाच व्यवहार्यतेच्या बाबतीतही जे मला व्यवहार्य वाटतं तेवढंच काय ते सगळ्या दुनियेत व्यवहार्य होय, असा आपला एक खाक्या असतो. मी जर दुकानदार असेन तर दुकानदारीच माझ्या मते दुनियेतील एकच एक व्यवहार्य व्यवसाय ठरणार. चोराला चोरी इतकंच व्यवहार्य आणखीन दुसरं काहीच वाटत नसणार. त्याच्या गणतीमध्ये बाकी सगळेच अव्यवहार्य होय. याप्रमाणे जी गोष्ट आपल्याला आवडते आणि जी आपण करू शकतो तीच केवळ व्यवहार्य असं आपण धरून चालत असतो. म्हणून एक गोष्ट मी तुमच्या मनावर बिंबवू इच्छितो की वेदांत हा पुरेपूर व्यवहार्य असला तरी तो या असल्या सर्वसाधारण अर्थाने नव्हे. वेदांत व्यवहार्य आहे, ध्येय या अर्थाने, आदर्श या अर्थाने. वेदांताचा आदर्श कितीही उच्च असला तरी तो अव्यवहार्य मात्र नाही. वेदांत आमच्यापुढे एखादा अव्यवहार्य आदर्श कधीच ठेवत नाही. आणि त्याचबरोबर 100% व्यवहार्य असूनही वेदांताचा आदर्श हा आदर्श होण्या इतका उच्चही खासच आहे. एका वाक्यात हा वेदांताचा आदर्श सांगायचा म्हणजे तुम्ही स्वरूपतः ब्रह्म आहात. तत् त्वम असि. तुम्ही ब्रह्म आहात. हेच वेदांताचं सार आहे. वेदांताच्या समस्त पूर्व पक्ष उत्तर पक्षानंतर, समग्र तर्कविचारानंतर अखेर हेच प्रतिपादलेलं तुम्हाला आढळून येईल की मानव स्वभावतः शुद्ध आणि सर्वज्ञ आहे. आत्म्याच्या बाबतीत जन्म किंवा मरण इत्यादी शब्द वापरणं म्हणजे शुद्ध वेडेपणा होय. आत्मा कधी जन्मत नाही, कधी मरतही नाही. मी मरणार आहे, मला मरणाची भीती वाटते वगैरे कल्पना केवळ वेडगळ समजुती होत. मी अमुक करू शकेन, मी तमुक करू शकणार नाही वगैरे धारणाही तसल्याच वेडगळ समजुती आहेत. आपण सर्व काही करू शकू. वेदांत माणसाला प्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो. जगातील काही धर्मांच्या मते स्वतःहून भिन्न अशा सगुण ईश्वरावर विश्वास न ठेवणारे लोक नास्तिक होत. वेदांताच्या मते नास्तिक तो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही. स्वतःच्या आत्म्याच्या महिम्यावर विश्वास न ठेवण्यालाच वेदांत नास्तिकता म्हणतो. पुष्कळांना ही कल्पना अर्थातच फार भयंकर वाटते आणि आपल्यापैकी बहुतांश लोकांची अशी धारणा असते की हा आदर्श प्रत्यक्षात येणं, खरोखरच आत्मसात होणं कधीही शक्य नाही. पण वेदांताचं अगदी ठामपणे सांगणं आहे की सत्याचा प्रत्येकालाच स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष अनुभव येणं नितांत शक्य आहे. या आत्मसाक्षात्काराच्या लाभात तुमचं स्त्रीत्व, तुमचं पुरुषत्व, तुमचं वय, तुमची जात, तुमचा वर्ण काहीही तुम्हाला अडथळा करू शकणार नाही, तुमचा मार्ग रोखू शकणार नाही. आबाल वृद्ध वनिता सर्वच या सत्याची, आत्म्याची उपलब्धी करून घेऊ शकतील. कारण वेदांत घोषणा करतो की आत्मा हा मुळी आधीचाच उपलब्ध आहे. सर्वांठाई तो आधीचाच विद्यमान आहे. सर्वजण स्वरूपतः आत्माच आहेत. विश्व ब्रह्मांडातील समस्त शक्ती आधीच्याच आमच्या आहेत. स्वतःच स्वतःच्या हातांनी डोळे झाकून घेऊन आम्ही अंधार अंधार म्हणून ओरडत आहोत. हात दूर करा,
दिसेल की उजेड आधीचाच आहे. अंधार कधी नव्हताच. अंधार कधीच नव्हता. दुर्बलता कधीच नव्हती. आपण मूर्ख म्हणूनच ओरडत आहोत की आम्ही दुर्बल. आपण मूर्ख म्हणूनच ओरडत आहोत की आम्ही अपवित्र. याप्रमाणे हा आदर्श आपल्या जीवनात उतरवणं शक्य आहे एवढंच ठासून सांगून वेदांत थांबत नाही. तर वेदांत आणखी असंही ठासून म्हणतो की तो आधीचाच आपल्याला उपलब्ध आहे. आज ज्याला आपण आदर्श म्हणत आहोत, जो वस्तुतः एकमेव सत्य होय, तो आत्माच आपलं खरंखुरं स्वरूप आहे. त्याखेरीज बाकी जे काही प्रत्ययाला येत आहे ते सगळं खोटं आहे, असत्य आहे. मी एक क्षुद्र मर्त्य जीव आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण खरं नाही ते बोलत असतो, स्वतःला फसवत असतो. आपण वाईट, दुबळे, करंटे आहोत अशी स्वतःच भुरळ पाडत असतो. वेदांत म्हणतो जगात पाप म्हणून काहीच नाही, आहे केवळ चूक आणि अज्ञान. आणि वेदांताच्या मते सर्वात मोठी चूक जर कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःला दुबळं, पापी, हीन-दीन मानणं. आपल्यात काही शक्ती नाही, आपण हे करूच शकणार नाही, ते करू शकणार नाही असं समजणं. जेव्हा जेव्हा आपण असल्या विचारांना थारा देतो तेव्हा तेव्हा आपण आपलं बंधन अधिकाधिक पक्क करत असतो. स्वतःचा संमोह अधिकाधिक वाढवत असतो. म्हणून जो कोणी स्वतःला दुबळा लेखत असतो, जो कोणी स्वतःला अपवित्र लेखत असतो, तो चूक करत असतो. तो जगात एका अनिष्ट विचाराची भर घालत असतो. आपण हे कदापिही विसरता कामा नये की आपल्या आजच्या जीवनाचा, आपल्या या मायामय भ्रांत जीवनाचा, आपण जगत असलेल्या या खोट्या जीवनाचा आदर्शाशी मेळ घालण्याचा वेडा प्रयत्न वेदांत मुळीच करत नाही. वेदांत आपल्याला बजावून सांगतो की तुम्ही आपलं हे खोटं जीवन झिडकाराल तरच त्याच्या पश्चाती सदा विद्यमान असलेलं ते चिरंतन खरं जीवन प्रगट होईल, आपोआप प्रकाश पावेल. माणूस आधी थोडा पवित्र असतो आणि मग हळूहळू जास्त जास्त पवित्र होत जातो, अशातला भाग नाही. वस्तुस्थिती अशी आहे की माणूस आधीचाच पूर्ण शुद्ध आहे. त्याचं ते नित्य पूर्ण शुद्ध स्वरूप थोडं थोडं व्यक्त होत असतं, इतकंच. आवरण जसं हळूहळू सरत जातं तसतशी आत्म्याची स्वभावसिद्ध पवित्रता अधिकाधिक प्रगट होऊ लागते. अनंत पवित्रता, मुक्त स्वभाव, प्रेम, ऐश्वर्य ही आधीचीच आपली आहेत. वेदांताचं आपल्याला असंही सांगणं आहे की हे सारं केवळ वनात किंवा गिरिगुहेतच उपलब्ध करून घेणं शक्य आहे असं नाही. जीवनातल्या कोणत्याही अवस्थेत माणूस ते उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि मगाच पाहिल्याप्रमाणे ज्यांनी ही सत्य शोधून काढली ते सगळे अरण्यात किंवा गिरिकंदात राहत असत किंवा तुमच्या आमच्यासारखे क्षुल्लक धोपट जीवन जगत असत असं नाही. ती अत्यंत कामाची माणसं होती हे आपल्याला मानावंच लागेल. कारण त्यांच्यापैकी कोणी रणकुशल सेनानी होते तर कोणी सिंहासनाधिष्ठित सम्राट होते. कुणाला मोठमोठी सैन्य हाताळावी लागत तर कुणाला लक्षावधी प्रजा सांभाळावी लागे. आणि हे सगळं त्या ऐन राजेशाहीच्या काळात. आजकालच्या प्रमाणे त्या काळचे राजे निव्वळ शोभेसाठी नव्हते. आणि तरीही त्यांना देखील या मूलभूत जीवन सत्याचं चिंतन करण्यासाठी, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी, ती जीवनात बाणवण्यासाठी आणि जगाला त्यांचा उपदेश देण्यासाठी वेळ सापडत असे. मग त्यांच्या तुलनेमध्ये ज्यांची जीवनं म्हणजे नुसती फुरसतच आहेत, अशा आपल्याला ही सगळी तत्व जीवनात आणणं किती बरं सोपं जावं. आपल्याला काम ते किती, त्या लोकांपेक्षा सवड किती जास्त, तरीही आपण ती तत्व उपलब्ध करून घेऊ शकत नाही. यापेक्षा शर्मेची गोष्ट ती कोणती. पूर्वीच्या एखाद्या सर्व सत्ताधारी सम्राटाच्या मानानं तुमच्या आमच्या गरजा म्हणजे काय. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर कित्येक अक्षोहिणी सेनेचं नायकत्व पत्करलेल्या अर्जुनाच्या मानानं माझ्या गरजा, माझी कर्तव्य म्हणजे कोणत्या झाडाचा पाला. आणि तरी सुद्धा त्या भीषण रणधुमाळीतही अर्जुनाला वेदांताचं हे सर्वश्रेष्ठ गहन गंभीर तत्वज्ञान ऐकणं आणि आचरणात आणणं जमू शकलं. त्याला प्रत्यक्ष रणांगणावरच्या त्या भयंकर धुमश्चक्रीतही या सगळ्यासाठी वेळ मिळू शकला. मग त्या मानानं कितीतरी साध्या, सोप्या आणि खुशालचंद जीवनामध्ये निदान अर्जुना इतपत तरी जमणं आपल्याला अशक्य असावं का. आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक सवड आपल्याला आहे असं आपल्यापैकी बहुतेकांना आढळून येईल.
प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न असतो वेळेचा सदुपयोग करण्याच्या इच्छेचा. खरोखरच इच्छा असेल तर आपल्याला जी सवड आहे तिच्यामध्ये एकच काय, पण असले 25 आदर्श आपण याच जीवनामध्ये प्रत्यक्षात आणू शकू. इच्छा मात्र हवी. पण काहीही झालं तरी आपण आदर्शाला खाली खेचणं मात्र उचित नाही. पण होतं काय की काही व्यक्ती आपल्याला अशा भेटतात की ज्या आमच्या चुकांनाच गोंडस नाव देऊन त्यांचं समर्थन करतात आणि आपल्या सगळ्या मूर्खपणाच्या इच्छांची, वासनांची तरफदारी कशी करावी हे शिकवून आम्हाला चिथवून देतात. आणि या सगळ्यांचा मोह पडून आम्हीही मानू लागतो की हे म्हणतात तोच खरा आदर्श आहे. ह्यापेक्षा अन्य कुठलाही आदर्श असणं शक्य नाही आणि हाच आदर्श आपण आपल्या पुढे ठेवायला हवा. पण हे बरोबर नाही. वेदांताचा याला संपूर्ण विरोध आहे. वेदांताची शिकवणूक अशी मुळीच नाही. जे आहे त्याचा, जे असावं त्याच्याशी मेळ घालायला हवा. वास्तवाचा आदर्शाशी मेळ घालायला हवा. आपलं आजचं जीवन बदलून, उन्नत करून त्या अनंत जीवनाशी जुळतं करायला हवं. वर्तमान किंवा वास्तव जीवन त्या आदर्श जीवनाशी समरूप, एकरूप करायला हवं. आपण हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की एकत्व किंवा अखंडितताच वेदांताचा मूलमंत्र होय, वेदांताच्या शिकवणुकीचा गाभा होय. दोन कशातही आणि कुठेही नाहीत, दोन जीवने नाहीत, किंवा या लोकातील एक आणि परलोकातील एक असे जीवनाचे दोन प्रकारही नाहीत. स्वर्गादी लोकांचं वर्णन वेदामध्ये प्रथम येतं खरं, पण पुढे वेद ज्यावेळी आपल्या सर्वोच्च आदर्शांच्या विषयी बोलू लागतात त्यावेळी स्वर्गादी सगळं बाजूला सारलं जातं. जीवन एकच आहे, लोक एकच आहेत, एकच एक सत्ता आहे, सर्व काही ते एकच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म. भेद जो दिसतो तो केवळ प्रमाणाचा, प्रकाराचा नव्हे. मूल सत्तेच्या केवळ कमी अधिक अभिव्यक्तीचा, मूळ सत्तेचा नव्हे. भिन्न भिन्न जीवनामधील भेद केवळ त्या मूल सत्तेच्या अभिव्यक्तीच्या प्रमाणाचा असतो. कुठे तिचा कमी प्रकाश, कुठे जास्त, पण सर्वत्र प्रकाशत मात्र आहे ती मूल एकच सत्ता. फरक फक्त अभिव्यक्तीत असतो, मूल वस्तूत नव्हे. पशुपक्षी मनुष्याहून संपूर्ण वेगळे असून परमेश्वरांनी त्यांची उपज निपज केवळ मनुष्याच्या खाण्याकरताच केली आहे असल्या कल्पनांचा वेदांत स्पष्टपणे धिक्कार करतो. काही लोकांनी भूतदयेनं प्रेरित होऊन शास्त्रीय संशोधनासाठी होत असलेली जिवंत प्राण्यांची चिरफाड बंद करावी या उद्देशाने एक प्राणी विच्छेदन निवारण संस्था काढली. त्या संस्थेच्या एका सभासदाला मी एकदा विचारलं की मित्रा, खाण्याकरता जनावरं मारणं तुम्हाला जर न्याय्य वाटतं तर मग शास्त्रीय प्रयोगांकरता 4-2 प्राणी मारण्यालाच तुमचा इतका विरोध का? त्या सद्ग्रस्तानं त्यावर मला उत्तर दिलं, जिवंत जीवांची चिरफाड करणं फार भयंकर कृत्य आहे. आता खाण्यासाठी होणाऱ्या हत्येविषयी म्हणाल तर परमेश्वरानं माणसाच्या खाण्यासाठीच पशुपक्षी निर्माण केले आहेत असं आमचं मत आहे. काय म्हणावं याला? एकत्व म्हणजे त्यात सगळेच आले, पशुपक्षी जनावरं सुद्धा. तीही या एकाच अखंड सत्तेचे अंश आहेत. जर मानवाचं जीवन अनंत असेल तर पशूंचंही तसंच आहे. दोहोंमधील फरक फक्त अभिव्यक्तीचा आहे, मूल वस्तूचा नाही. जे मी आहे तेच एक शूद्र जीवाणूही आहे. फरक फक्त अभिव्यक्तीचा. त्या मूल सर्वोच्च अंतिम सत्तेकडून पाहिल्यास हे सगळे फरक अंतर्धान पावतात. जमिनीवरच्या माणसाला गवत आणि लहानचं झाड यात केवढा तरी फरक दिसतो, पण तोच जर खूप उंचीवर गेला तर मोठ्यात मोठं झाड आणि गवत दोन्ही त्याला सारखेच दिसतील. तद्वतच त्या अंतिम सत्तेकडून बघितल्यास एखादा तुच्छातला तुच्छ प्राणी आणि श्रेष्ठातला श्रेष्ठ मनुष्य दोन्ही समानच होत. तुमचा जर ईश्वरावर विश्वास असेल तर सर्वात कनिष्ठ आणि सर्वश्रेष्ठ सगळेच जीव तुमच्या लेखी समान असायला हवेत. एरवी तुमचा ईश्वर घोर पक्षपाती ठरेल. आपणच निर्माण केलेल्या जीवांपैकी फक्त मानवाच्या बाबतीत जो इतका पक्षपाती आहे आणि इतर जनावरांच्या बाबतीत मात्र इतका निर्दय आहे तो ईश्वर भगवान की सैतान नव्हे, सैतानापेक्षाही तो निपटारा म्हणावयाचा. अशा ईश्वराची आराधना करण्यापेक्षा मी तर 100दा मरण पत्करीन. उभा जन्म मी असल्या ईश्वराशी 2 हात करण्यात घालवीन. पण वस्तुस्थिती अशी नाही. श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्राण्यात वस्तुतः फरक नाही. आहे असं जे म्हणतात ते लोक बेजबाबदार आणि हृदयहीन होत.
आपण काय बडबडतो आहोत याची त्यांना कल्पना नसते. व्यवहार्य शब्द चुकीच्या अर्थाने कसा वापरला जातो याचं एक उदाहरण आहे. समजा की कोणी एक जण अगदी कट्टर शाकाहारी नाही, पण म्हणून त्यांनी आदर्शाला आदर्श म्हणू नये असं मात्र नाही. जेव्हा जेव्हा तो मांस खाईल तेव्हा तेव्हा त्यांनी जाणून असायला हवं की आपण चूक करत आहोत. मांस खाणं भागच पडावं अशी परिस्थिती आली असेल तेव्हाही ते निर्दयपणाचं आहे हे त्यानं समजून असायला हवं. त्यांना आदर्शाला खाली ओढून आपल्या कमकुवतपणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न करणं कदापिही योग्य नाही. आदर्श आहे मांस न खाणं, कोणत्याही प्राण्याला दुःख न देणं, कारण सगळे प्राणी आपले भाऊ आहेत. तुम्ही जर जनावरांना याप्रमाणे स्वतःचे भाऊ मानू शकाल तरच सर्व जीवांच्या विषयी बंधुभाव तुमच्यात थोडाफार उतरलाय असं म्हणता येईल. केवळ मनुष्य जातीविषयी बंधुभावाचा घोष करून हे व्हायचं नाही. तो तर पोरखेळ झाला. तुम्हाला बहुधा असं आढळून येईल की हा उपदेश पुष्कळांना रुचत नाही, कारण त्याप्रमाणे वागायचं म्हणजे त्यांना वास्तवाचा जे आहे त्याचा त्याग करून जीवन उन्नत बनवून आदर्शाकडे जावं लागणार. पण तेच त्यांच्या आजच्या वागणुकीशी जुळेल असा एखादा सिद्धांत तुम्ही त्यांना सांगा, सोळा आणि व्यवहार्य म्हणून ते हर्षभरानं त्याचं स्वागत करतील. आहे त्यालाच कवटाळून बसणं, ते सोडून न इच्छिणं ही मानवी स्वभावातील एक अत्यंत प्रबळ प्रवृत्ती आहे. एक पाऊल देखील पुढे जाणं आपल्या जीवावर येतं. कुठेसं वाचलं होतं बर्फात गोठणाऱ्या लोकांच्या विषयी. मनुष्य जातीच्या या स्वभावाचा विचार करताना त्या लोकांची मला आठवण होते. असं म्हणतात की बर्फात गोठत असलेले हे लोक झोपू इच्छितात. त्यांना तुम्ही ओढून उठवण्याचा प्रयत्न केलात तर ते म्हणू लागतात, उठवू नका, मला झोपू द्या. बर्फात झोपणं किती मजेदार असतं, किती छान झोप येते. आणि हळूहळू त्यांना त्या बर्फात कायमचीच झोप लागते. आपला स्वभावही असाच आहे. सारा जन्म आपण असंच वागत असतो. पायांपासून डोक्यापर्यंत हळूहळू गोठत असतो आणि तरीही झोपू इच्छितो. असो, तर आपण नेहमी आदर्शाकडे जाण्याची धडपड करायला हवी. आदर्श तुमच्या पातळीवर ओढून आणणारा, सर्वोच्च आदर्शाला बगल देईल असा धर्म शिकवणारा कोणी जर तुम्हाला भेटला तर त्याच्या बडबडण्याकडे लक्ष देऊ नका. माझ्या मते खरा खरा अव्यवहार्य धर्म तर तोच, हे असले लोक शिकवतात तो. सर्वोच्च आदर्श आमच्या पुढे ठेवणारा धर्म जर कोणी शिकवेल तर मी त्याच्या मागे जायला एका पायावर तयार आहे. इंद्रियांच्या चोचल्यांचं, इंद्रियांच्या दुर्बलतेचं समर्थन करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्या इस्मापासून सावध राहा. आपण इंद्रियांचे गुलाम बनून आधी स्वतःला कप पदार्थ बनवून टाकलंय. त्यात जर या असल्या उपदेशाप्रमाणे आपण वागू लागलो तर या जन्मीच काय, पण जन्म जन्मांतरीही आपली काही प्रगती होण्याची आशा नाही. मी असले प्रकार अनेक पाहिले आहेत. मी थोडं बहुत जग बघितलेलं आहे. माझ्या देशात नवीन नवीन धर्मसंप्रदाय सारखे जन्माला येत असतात. प्रत्येक वर्षी कित्येक नव्या संप्रदायांची त्यात भर पडत असते. पण त्या सर्वांचं अवलोकन करून एक गोष्ट माझ्या मनावर ठसलेली आहे, आणि ती ही, जे संप्रदाय भोग आणि भगवान यांची सांगड घालण्याचा, त्या दोघांचा मेळ बसवण्याचा प्रयत्न कधीच करत नाहीत, त्यांचीच उन्नती होत असते. आणि ज्या ज्या संप्रदायात भंगूर तुच्छ शरीर भोगांचा उच्चतम आदर्शाशी मेळ घालण्याचा भ्रांत प्रयत्न केला जातो, ज्या ज्या संप्रदायात भगवान आणि भोग यांचा मिलाफ साधण्याचा वेडा प्रयत्न केला जातो, त्या त्या संप्रदायांचा ऱ्हास होतो. आधीच जगाचा गुलाम असलेल्या मानवाची गुलामी आणखीन वाढवून त्याचा अधिक अधपात करण्यात काय हाशील आहे? त्याला वर उचलून उन्नत करून ईश्वराप्रत पोचवायला हवं. पण याचा अर्थ असा नाही की आपण दुर्बल व्यक्तीची घृणा करायची, त्याचा तिरस्कार करायचा. आपण सर्वच जण त्या एकाच लक्ष्याकडे जात आहोत. सबलता आणि दुर्बलता यांच्यामध्ये फरक फक्त अभिव्यक्तीचा आहे. सद्गुण आणि दुर्गुण यांच्यामध्ये फरक फक्त अभिव्यक्तीचा आहे. स्वर्ग आणि नरक यांच्यामध्येही फरक फक्त अभिव्यक्तीचा आहे. जीवन आणि मरण यांच्यामध्ये फरक फक्त अभिव्यक्तीचा आहे. आपल्या या जगातील सर्वच फरक हे केवळ अभिव्यक्तीचेच आहेत. अभिव्यक्त होणारी मूळ वस्तू सर्वांठायी सर्वत्र एकच आहे, पण सर्व वस्तू मुळात एकच आहेत. सर्वम खल्विदम ब्रह्म, ती एकच सत्ता, तीच एकमेव अंतिम वस्तू नाना तऱ्हांनी अभिव्यक्त होत आहे. विचारांच्या रूपानं, जीवनाच्या रूपानं, जीवांच्या आत्म्याच्या, जीवांच्या शरीरांच्या रूपानं नाना परीने अभिव्यक्त होते. फरक दिसतो तो केवळ त्या अभिव्यक्तीत.
अभिव्यक्तीच्या श्रेष्ठ कनिष्ठपणात, अभिव्यक्तीच्या भलेबुरेपणात. वस्तुस्थिती अशी असल्यामुळे ज्यांच्यात त्या मूळ सत्याची अभिव्यक्ती आपल्या इतकी झालेली नाही, त्यांची तेवढ्याच करता आपण घृणा बाळगणं, त्यांचा तिरस्कार करणं योग्य नाही. कुणाचाही तिरस्कार करू नका. कोणाला हात देऊन वर आणू शकत असाल तर पहा. ते जमत नसेल तर त्या आपल्या बांधवांचं शुभचिंतून स्वस्थ बसा. जातील ते आपल्या मार्गाने. खाली ओढणं, तिरस्कार करणं हा कुणाचंही भलं करण्याचा मार्ग नाही. यानं कधीच काही साधत नसतं. दुसऱ्याचा तिरस्कार, धिक्कार करून होतो फक्त आपल्याच शक्तीचा अपव्यय, आणखी काहीच नाही. टीका आणि तिरस्कार हे आपलीच शक्ती उगाच वाया दवडण्याचे मार्ग होत. कारण सरते शेवटी आपल्याला आढळून येतं की सर्वांच्याच डोळ्यांसमोर एकच गोष्ट आहे. सर्वजण कमी अधिक अंतरानं एकाच लक्ष्याकडे जात आहेत आणि आपल्यात जे फरक आहेत ते केवळ शाब्दिक आहेत. पापाचीच गोष्ट घ्या. पापासंबंधी वेदांताची काय धारणा आहे ती मी तुम्हाला सांगितली. पापासंबंधी आणखी एक अशी धारणा आहे की मानव हा पापी आहे. आता ह्या दोन धारणा वस्तुतः एकच आहेत. त्यांच्यात मूलतः काही फरक नाही. केवळ एक अस्थिपक्षी आहे, दुसरी नास्तिपक्षी. एक माणूस जे खरोखर आहे त्यावर आधारलेली आहे, तर दुसरी माणूस जे खरोखर नाही त्यावर आधारलेली आहे. एक माणसाला त्याची शक्ती दाखवून देते, तर दुसरी त्याला त्याची दुर्बलता दाखवून देते. वेदांत म्हणतो असेल माणसात दुर्बलता, म्हणून काय झालं, आपल्याला उन्नती करून घेऊन तिच्यावर मात करायची. माणूस जन्माला आला तेव्हाच त्याचा रोग कळून चुकलेला आहे. आपला रोग काय याची प्रत्येकाला जाणीव आहे. पण आपला रोग काय आहे हे सांगायला आपल्याला दुसऱ्याची गरज नाही. पण सदा सर्वदा आपल्या रोगाचाच विचार करत बसल्यामुळे तो काही बरा व्हायचा नाही. त्यासाठी औषधच घ्यायला हवं. आपण ढोंगीपणा करून जगाला चकवू शकू, पण आपल्या आतल्या आत आपल्याला आपली दुर्बलता पुरेपूर ठाऊक असते. पण वेदांत म्हणतो की माणसाला उठल्या बसल्या त्याच्या दुर्बलतेची आठवण देत गेल्यामुळे त्याचं काही विशेष भलं होत नाही. त्याच्या शक्तीचा संचार करा, आणि शक्ती काही सदा सर्व काळ आपल्या दुर्बलतेचा विचार करत बसल्यानं निर्माण होत नसते. कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेबद्दल सुस्कारे टाकत बसणं हा काही ती दुर्बलता दूर करण्याचा उपाय नव्हे. ती दूर करण्याचा उपाय आहे बल, शक्ती. माणसात आधीचीच वसत असलेली शक्ती उद्बुद्ध होईल असं काही करा. त्याला तिचं स्मरण द्या, तिचं ज्ञान द्या. तुम्ही पापी आहात असं आपल्याला सांगण्याऐवजी अस्थिपक्षाचा अवलंब करून वेदांत आपल्याला अगदी उलट उपदेश देतो की तुम्ही पूर्ण आणि पावित्र स्वरूप आहात, नित्य शुद्ध, नित्य मुक्त आहात. ज्याला तुम्ही पाप म्हणता त्याचं अस्तित्व तुमच्या स्वरूपात नाही. पाप तुमच्या स्वरूपाला स्पर्शू शकत नाही. तुम्ही अपापविद्ध आहात. पाप म्हणजे आत्म्याचा मंद प्रकाश, क्षीण, हीन अभिव्यक्ती. आत्मा उज्ज्वल भावे प्रकाशू लागेल, त्याची उच्च अभिव्यक्ती होईल असं काहीतरी करा. आणि लक्षात ठेवा, हे आपण सगळे करू शकतो. सगळेच करू शकतो. हे मला जमायचं नाही असं कदापिही म्हणू नकात. कारण तुम्ही स्वरूपतः अनंत आत्मा आहात. तुमच्या अनंत स्वरूपापुढे अनंत काळ आणि अनंत अवकाशही काहीच नव्हेत. तुम्ही काहीही काय हवं ते करू शकता, कारण तुम्ही स्वरूपतः सर्व शक्तिमान आहात. ही झाली वैदांतिक नीतीची मूलतत्व. आता आपण तत्वांचा विचार थोडा बाजूला सारून तपशिलाकडे वळू. ही तत्व जीवनात कशी आणता येतील याचा विचार करू. हा वेदांत आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या नागरी जीवनात, आपल्या ग्रामीण जीवनात, आपल्या राष्ट्रीय जीवनात, प्रत्येक देशातील घरगुती जीवनात कसा आणता येईल हे आपण आता पाहू. कारण जिथे आणि ज्या अवस्थेत माणूस असेल तिथे आणि त्या अवस्थेत जो धर्म त्याला सहाय्य करू शकत नसेल तो धर्म विशेष काही कामाचा आहे असं म्हणता येणार नाही. मुठभर लोकांच्या चिंतनाचा विषय एवढीच मग त्याची किंमत. जो धर्म मानव जातीचं कल्याण करू इच्छितो त्यानं मानव जाती ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत त्याला सहाय्य करण्यास तयार आणि समर्थ असायला हवं. मग मानव गुलामीत असो किंवा स्वतंत्र असो, अधःपाताच्या गर्तेत खितपत असो की पावित्र्याच्या शिखरावर आरूढ असो, सर्वत्र
समभावानं तो धर्म मानवाच्या मदतीला धावून यायला हवा. वेदांताची तत्व म्हणा, धार्मिक आदर्श म्हणा, की आणखी काही नाव द्या त्यांना, ती जर हे महत्कार्य करू शकत असतील तरच ती सार्थकी लागली असं म्हणता येईल. आत्मविश्वास मानव जातीचं सगळ्यात अधिक कल्याण करू शकेल. या आत्मविश्वासाच्या आदर्शाचा जर अधिक प्रमाणात प्रचार झाला असता आणि तो जर अधिक प्रमाणात आचरणात आणला गेला असता तर आपल्यातलं बरचसं अशुभ आणि आपलं बरचसं दुःख नाहीसं झालं असतं अशी माझी खात्री आहे. समग्र मानव जातीचा इतिहास वाचून बघा, तुमच्या निदर्शनाला येईल की समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वात प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे या आत्मविश्वासाची. आपण मोठे होणार, आपण थोर होणार ही जाणीव जन्मतःच त्यांच्याजवळ होती आणि त्यानुसार ते मोठे झालेही. माणसाचा कितीही अधप्पात होऊ द्या, अशी वेळ खासच येईल की जेव्हा आपल्याला त्या अवस्थेचा उबग येऊन तो त्यातून वर येण्यासाठी धडपडू लागेल आणि त्यावेळी आत्मविश्वासाचा धडा तो शिकेल. पण यापेक्षा प्रथमपासून तो अवगत असणं बरं नाही का? हा आत्मविश्वासाचा धडा शिकण्यासाठी या इतक्या कडू अनुभवाची काय गरज? तो टाळता आला तर बरं नव्हे का? थोडं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की हा आत्मविश्वास असण्या नसण्यानेच माणसात फरक पडत असतो. या आत्मविश्वासाच्या बळावर माणूस काय करू शकणार नाही. मला स्वतःच्या जीवनात याचा अनुभव आला आहे आणि अजूनही येतो आहे. पण जसजसं माझं वय वाढतंय तसतसा हा विश्वासही माझ्यात अधिकाधिक प्रबळ होतो आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. पण नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच नास्तिक. पण हा आत्मविश्वास म्हणजे आपल्या क्षुद्र मीवर विश्वास मात्र नव्हे. कारण वेदांत आपल्याला ज्या आत्म्याची शिकवण देतो आहे तो काही हा मी, हा कच्चा मी, हा तुच्छ आत्मा नव्हे, तर तो म्हणजे एकमेवा द्वितीय आत्मा, पक्का मी, विराट मी. त्या खऱ्या आत्मविश्वासाचा अर्थ आहे या विराट मीवरचा विश्वास. ज्याच्या ठायी असतो तो आत्मविश्वास असतो. त्याचा सर्वांवर विश्वास असतो, कारण तो जाणून असतो की तोच सर्व आहे. त्याचा आत्मविश्वास म्हणजे सर्वांवर विश्वास. त्याची आत्मप्रीती म्हणजे सर्वांवर प्रीती, पशुपक्ष्यांवर प्रीती, झाडून साऱ्यांवर प्रीती, कारण हे सर्व काही आत्माच आहे, तोच आहे. या असल्या महान विश्वासाच्या प्रभावामुळेच दुनिया सुधारू शकेल, जगाची उन्नती होऊ शकेल. माझी पक्की खात्री आहे याबद्दल. मला माझ्याविषयी सारं काही माहीत आहे असं जो खऱ्या अर्थाने म्हणू शकतो तोच सर्वश्रेष्ठ पुरुष होय. तुम्हाला अद्याप जिची जाणीव नाही अशी किती शक्ती, असं किती सामर्थ्य तुमच्या कुडीमध्ये दडलंय याची तुम्हाला कल्पना आहे? माणसात जे काही आहे त्या साऱ्याचा ठाव एका तरी शास्त्रज्ञाला लागला आहे का? माणसाचा या पृथ्वीवर उदय होऊन आज लाखो वर्ष लोटली, पण अजून त्याच्या शक्तीचा स्वल्पांशही व्यक्त झालेला नाही. म्हणून आम्ही दुर्बल आहोत असं तुम्ही कदापि म्हणता कामा नये. वरवर दिसणाऱ्या या अवनतीच्या पाठीमागे काय दडलंय हे तुम्हाला कसं माहीत? तुमच्यामध्ये जे आहे त्यातली फार थोड्याचीच तुम्हाला जाणीव आहे, कारण तुमच्या अंतर्यामी अनंत शक्तीचा आणि अनंत आनंदाचा अपरंपार ठेवा विद्यमान आहे. आत्मा वा अरे श्रोतव्य, ह्या आत्म्याचं स्वरूप प्रथम ऐकावं लागेल. दिवस रात्र श्रवण करा की तुम्ही तो आत्मा आहात. हे सत्य, हा स्वस्वरूपाचा बोध तुमच्या रोमारोमात भिनेपर्यंत, तुमच्या रक्तात मिसळेपर्यंत, तुमच्या हाडीमासी खेळेपर्यंत अहर्निश सारखा अंतःकरणात घोळवा. तुमच्या शरीराचा कण कण, तुमचा अणुरेणू या आदर्शाने भारला जाऊ द्या की मी तो जन्महीन, जराहीन, मरणहीन, आनंद स्वरूप, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, महिमाशाली आत्मा आहे. रात्रंदिवस हा एकच ध्यास असू द्या. तुमच्या जीवनाशी तो अगदी एक रूप होईपर्यंत सतत त्याचाच ध्यास धरा. त्याचे निधिध्यासन करा, त्यावर ध्यान करा. अशा रीतीने त्या बोधानी तन्मय झाल्यामुळे तुम्ही कर्म यथार्थपणे करण्यास समर्थ व्हाल. आउट ऑफ द फुलनेस ऑफ द हार्ट द माउथ स्पीकेथ. हृदय पूर्ण झालं म्हणजे वाणीद्वारा ती पूर्णता प्रगट होत असते. तद्वतच हृदय पूर्ण झालं म्हणजे ती पूर्णतः हातांद्वारेही प्रगट होऊ लागते. कर्म आपोआप होईल.
आधी स्वतःला या आदर्शाने भारून टाका. काहीही करण्यापूर्वी त्या आदर्शाचं नीट चिंतन करा. या चिंतनाचा प्रभाव असा आहे की त्यानं तुमच्या सर्व कर्मांचं स्वरूप बदलून जाईल. ती प्रशस्त होतील, दैवी रूप धारण करतील. जड जर शक्तिमान असेल तर चिंतन किंवा विचार सर्व शक्तिमान असतात. या विचारांचा, या चिंतनाचा, या ध्यानाचा स्वतःच्या जीवनावर असर होऊ द्या. आपलं जीवन त्यांनी प्रभावित होऊ द्या. स्वतःच्या सर्व शक्तिमत्वाच्या, स्वतःच्या महिम्याच्या, स्वतःच्या गौरवाच्या चिंतनाने स्वतःला भरून टाका. खूळचट समजुती तुमच्या डोक्यात कधी कोंबल्या न जात्या तर किती चांगलं झालं असतं. स्वतःविषयीच्या दुर्बलतेच्या आणि नीचतेच्या कल्पना माणसाची खच्ची करून टाकतात. या असल्या खचवणाऱ्या कल्पनांनी आणि खूळचट समजुतींनी आपण आजन्म कधीच घेरलो गेलो नसतो तर किती छान झालं असतं. ईश्वराची ती केवढी दया म्हणता आली असती. ही सारी उच्च उदात्त सत्य आत्मसात करण्याचा मानवजातीचा मार्ग अधिक सोपा आणि सुगम असता तर फार फार छान झालं असतं. पण तसं कुठलं व्हायचं? माणसाला या सगळ्यामधूनच मार्ग काढणं भाग आहे. आपल्या मागून येणाऱ्यांचा मार्ग तुम्ही तरी निदान अधिक कठीण करू नका. ही तत्व पुष्कळदा लोकांना मोठी भयंकर वाटत असतात. या सर्व कल्पना ऐकून कित्येक जण कसे भयभीत होतात याची मला जाणीव आहे. पण ज्यांना जीवनाची चाड आहे त्यांनी ही प्रथम आत्मसात करायला हवीत. आपण दुर्बल आहोत हा विचार स्वतःतही शिरू देऊ नका, इतर कोणातही शिरवू नका. शक्य असेल तर जगाचं भलं करा, पण काहीही झालं तरी जगाचं निदान अनिष्ट करू नका. आपल्या कितीतरी संकुचित कल्पना, आपले हे काल्पनिक देवदेवतांसमोर गुडघे टेकून रडणं, भेकणं, प्रार्थना करणं हे सगळं वेडगळ, खुळसट आहे हे तुम्हाला आतल्या आत पुरेपूर ठाऊक असतं. ह्या प्रार्थनांना बाहेरून उत्तर आल्याचं मला एक तरी उदाहरण सांगा. जे काय उत्तर येतं ते आतून, स्वतःच्या हृदयातून. भूत नाहीत असा तुमच्यापैकी पुष्कळांचा ठाम विश्वास असतो, पण अंमळ अंधारात जाताच तुमचं अंग शहारायला लागतं. याचं कारण हे आहे की लहानपणापासून या साऱ्या भीतीच्या कल्पना आपल्या डोक्यात कोंबण्यात आलेल्या आहेत. म्हणून समाजाच्या भीतीनं, लोकमताला भिवून, आपतेष्टांचा रोष ओढवेल्या धास्तीनं किंवा इतक्या दिवसांच्या समजुती कशा सोडायच्या या भीतीनं या असल्या सगळ्या गोष्टी इतरांना कदापि शिकवू नकात. या सगळ्यावर मात करा. धर्माची शिकवण म्हणजे आणखी काय? ती एकच वस्तू या विश्वरूपानं विराजत आहे, म्हणून स्वतःवर, स्वतःच्या आत्मरूपावर विश्वास ठेवा. यातच धर्माच्या सगळ्या शिकवणुकीचं सार आलं. धर्माच्या बाबतीत शिकवण्यासारखं फक्त एवढंच आहे. गेली हजारो वर्ष मनुष्यजात याचसाठी धडपड करत आली आणि आजही करत आहे. आता तुमची पाळी. सत्य तुम्हाला माहीतच आहे, कारण चहूकडून ते तुमच्या कानी पडतंय. केवळ तत्वज्ञान किंवा मानसशास्त्रच नव्हे तर भौतिकशास्त्रही त्याचा उद्घोष करत आहेत. या विश्वाचं एकत्व मानावयास भीतो असा एक तरी वैज्ञानिक आज सापडेल का? आज कोण जगाचं अनेकत्व प्रतिपादन करण्याला धजेल? या सगळ्या खुळसट समजुती आहेत. जीवन एकच आहे आणि जगही एकच आहे, आणि हे एकच जीवन आणि एकच जग आपल्याला विविध भासत आहे. ही विविधता एखाद्या स्वप्नासारखी आहे. स्वप्न पडते वेळी एक स्वप्न विरतं आणि दुसरं दिसू लागतं. तुम्ही मात्र तसेच असता. या स्वप्नांबरोबर तुम्ही जात येत नाही. एकामागून एक स्वप्न पडतात, दृश्यामागून दृश्य तुमच्या प्रत्ययाला येतात. या जगाचंही असंच आहे. आज तुम्हाला 90% दुःख आणि 10% सुख प्रतीत होत आहे. कदाचित काही काळानं 90% सुख आणि 10% दुःख अशा स्वरूपात ते तुमच्या प्रत्ययाला येईल. ह्यालाच म्हणायचं स्वर्ग. पण एक वेळ अशी येते की माणूस सिद्ध होतो, मग त्याच्या दृष्टीसमोरून हे सगळंच्या सगळं अंतर्धान पावतं. हे समस्त विश्व तो स्वतः स्वयं ईश्वर आहे, ब्रह्मच आहे असं त्याच्या अनुभवाला येऊ लागतं. सारांश, लोकही अनेक नाहीत आणि जीवनही अनेक नाहीत. ही सगळी विविधता त्या एकाचीच विभिन्न अभिव्यक्ती होय. ते एकच स्वतःला विविध रूपांनी अभिव्यक्त करतंय. जड, चेतन, मन, विचार सगळी त्या एकाचीच विविध रूप आहेत. ते एकमेवा द्वितीयच या अनेक रूपांनी नटलेलं आहे, भिन्न भिन्न रूपांनी विलसत आहे. म्हणून पहिल्या प्रथम जर आपण काही करायचं असेल तर ते म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या मनावर हे सत्य ठसवणं, ही पहिली पायरी. समस्त जग या महान आदर्शांच्या घोषणेनं निनादू द्या
खुळचट वेडगं समजुती सगळ्या लयाला जाऊ द्या. जे दुर्बल आहे त्यांना हे सत्य ऐकवा. पुन्हा पुन्हा ऐकवा. एकसारखं ऐकवा. ऐकवा की तुम्ही तोच शुद्ध अपापविद्ध आत्मा आहात. उठा, जागे व्हा. तुम्ही महान आहात. ही निद्रा तुम्हाला शोभत नाही. उठा, जागे व्हा. हा मोह तुम्हाला साजत नाही. स्वतःला दीन दुर्बल का समजता? तुम्ही सर्व शक्तिमान आहात. उठा, जागे व्हा आणि आपलं स्वरूप प्रगट करा. स्वतःला पापी समजणं तुम्हाला शोभत नाही. स्वतःला दुर्बल समजणं तुम्हाला शोभत नाही. जगाला हे सांगा, स्वतःला हे सांगा आणि बघा मग काय चमत्कार होतो ते. त्यातून काय काय निष्पन्न होतं ते बघाल. विजेच्या चमकेसारखं सगळं काही प्रकाशमान होईल. सारं काही पार बदलून जाईल. मानव जातीला हे शिकवा. मानवाला त्याची शक्ती दाखवून द्या. मग ते सत्य स्वतःच्या रोजच्या जीवनात कसं लागू करायचं हे प्रत्येकजण आपापलं पाहून घेईल. जीवनामध्ये विवेकाची प्रतिष्ठा करू शकण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षणी आपल्या प्रत्येक कामात बरोबर काय आणि चुकीचं काय, खरं काय आणि खोटं काय हे ठरवू शकण्यासाठी सत्याची खूण काय हे आपण जाणून घ्यायला हवं. सत्याची खूण आहे पावित्र्य, एकत्व. जे जे एकत्वाप्रत नेतं, मिलन घडवून आणतं ते ते सत्य होय. प्रेम हे सत्य होय. द्वेष हे असत्य. कारण प्रेम मिलन साधतं, द्वेष भेद निर्माण करतो. द्वेषामुळेच माणसामध्ये वेगळेपणा उत्पन्न होतो. दोन माणसं एकमेकांपासून पृथक होतात. म्हणूनच द्वेष करणं चूक, म्हणून द्वेष खोटा, असत्य. द्वेष विघटनात्मक शक्ती आहे. ती वेगळेपणा, पृथकपणा आणते आणि माणसाचा नाश करते. प्रेम संघटनात्मक असतं. ते पृथकपणा नाहीसा करून मिलन घडवून आणतं. प्रेम त्या एकत्वाप्रत नेतं. प्रेमानं अभेद जन्मतो. प्रेमाने आपण एक होतो. आई मुलाशी एक होते. कुटुंब नगरांशी संबद्ध होतात. पशुपक्ष्यांसहित समस्त जग एक होऊन जातं. कारण प्रेमच मूलभूत खरी सत्ता आहे. प्रेम स्वयं भगवानच होय. आणि हा सारा त्या एकमेवा द्वितीय प्रेम स्वरूपाचा विलास आहे. कुठे त्याची अभिव्यक्ती कमी, कुठे जास्त. फरक फक्त अभिव्यक्तीत आहे. समस्त श्रेष्ठ कनिष्ठ अभिव्यक्तींमधून अभिव्यक्त मात्र होत आहे तोच एक प्रेमघन. म्हणून आपल्या कर्माचं मूल्य ठरवताना आपण हे बघितलं पाहिजे की ते भेदबोध निर्माण करत आहे की अभेदबोध, पृथकत्व आणत आहे का एकत्व. जर त्यानं आपल्या भेदाचा बोध निर्माण होत असेल, जर त्यामुळे आपल्यात पृथकपणा उत्पन्न होत असेल तर त्या कर्माचा आपण त्यागच करायला हवा. पण जर त्याने एकत्व साधत असेल तर निश्चित समजा की ते चांगलं आहे. हाच निकष आपल्या विचारांनाही लागू आहे. हे विघटन उत्पन्न करतात की संघटन, ते पृथकत्व निर्माण करतात की एकत्व, ते परस्परांना अलग करतात की एकमेकांचं मिलन घडवून आणतात, हे आपण बघितलं पाहिजे. सर्वांना एक करणारी शक्ती ते निर्माण करतात की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. त्यांनी जर हे होत असेल तर आपण त्याचा स्वीकार करू. एरवी आपण त्यांना झुगारून देऊ. त्यांना गुन्हा पाप समजून फेकून देऊ. तात्पर्य काय की वैदांतिक नीती कोणत्याही अज्ञेय वस्तूवर उभारलेली नाही. कोणत्याही अज्ञात वस्तूचा ती प्रचार करत नाही. तर उपनिषद म्हणतात त्याप्रमाणे ज्या ईश्वराची लोक अज्ञात म्हणून उपासना करत असतात त्याचंच मी तुम्हाला ज्ञान देतो आहे. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान आपल्याला या आत्म्याद्वारेच होत असतं. मला या खुर्चीचं ज्ञान होत आहे, पण तिचं ज्ञान होण्यासाठी आधी मला माझं ज्ञान असायला हवं. मगच तिचं ज्ञान होणार. या मी मधून, या आत्म्यामधूनच मला या खुर्चीचं ज्ञान होत आहे. ती माझ्या प्रत्ययाला येते आहे. या आत्म्यामधूनच मी तुम्हाला जाणत आहे. सारं विश्व मला उपलब्ध होत आहे. असं असता हा आत्मा अज्ञात आहे असं म्हणणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. हा आत्मा काढून घ्या, सारं विश्व ब्रह्मांड अंतर्धान पावेल. या आत्म्यामधून सगळं ज्ञान, सगळे प्रत्यय सर्व उपलब्ध होत असतात. म्हणून सर्वात अधिक ज्ञात तोच होय. तोच तुम्ही. त्यालाच तुम्ही मी म्हणत असता. माझा मी हा तुमचा मी होणं कसं शक्य आहे याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा शांत ससीम मी अनंत असीम कसा असू शकेल याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. तरी पण ते तसं आहे. वस्तुस्थिती तशीच आहे. शांत मी ही केवळ कल्पित वस्तू आहे, निव्वळ भ्रांती आहे. त्या अनंत आत्म्यावर जणू काही एक आवरण झालं आहे आणि त्याचा अल्पांश
ह्या मीच्या रूपाने व्यक्त होतो आहे. असीम खरोखरच कधी ससीम होणं शक्य नाही. ती केवळ कल्पना होय, निव्वळ भ्रांती होय. म्हणून हा आत्मा स्त्री, पुरुष, बालक, बालिका, नवे पशु, पक्षी सगळ्यांना ज्ञात आहे. त्याला न जाणता आपण जगूच शकत नाही, हालचाल करू शकत नाही, मुळी असूच शकत नाही. त्या सर्वेश्वराला, त्या प्रभूला जाणत असल्याखेरीज आपण श्वासोश्वास करूच शकणार नाही, क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. वेदांताचा ईश्वर हा इतर कोणत्याही वस्तूपेक्षा ज्ञात आहे. तो मुळीच काल्पनिक नाही. हा असला ईश्वर जर प्रत्यक्ष व्यवहार्य नसेल तर प्रत्यक्ष व्यवहार्य ईश्वर आणखी कशाला म्हणायचं? ज्याला मी माझ्या समोर बघतो आहे, प्राणीमात्रा ठाई जो विद्यमान आहे, जो आपल्या इंद्रियांना प्रत्ययास येणाऱ्या वस्तूपेक्षाही अधिक सत्य आहे, त्याच्यापेक्षा अधिक प्रत्यक्ष, अधिक व्यवहार्य आणखी काय असेल? कारण तुम्हीच तो आहात. तुम्हीच तो सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व आत्म्यांचा आत्मा आहात. हे असं नाही असं जर मी म्हणेन तर मी खोटं बोलतो, असत्य बोलतो असा अर्थ होईल. नेहमीच मला तसा अनुभव येत असो की नसो, पण हे सत्य आहे हे मी जाणतो. तो एकच या अनेकात अनुस्यूत आहे आणि त्यातच या समस्त वस्तू मिलित होतात, एक होतात. सर्व जीवांचं आणि सर्व पदार्थांचं सत्य रूप तोच आहे. ही वेदांतातील नीतितत्व प्रत्यक्षात आचरणात कशी आणता येतील याचा आपण तपशिलात जाऊन विचार करायला हवा. त्यासाठी खूप चिकाटी, खूप धीर आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे की ह्या विषयाचं आपल्याला संपूर्ण तपशीलवार विवेचन करायचं आहे. हे आदर्श जीवनात कसे उतरवायचे याचं नीट सांगोपांग आलोचन करायचं आहे. आणि त्याचबरोबर ही नीतितत्व अगदी खालच्या पायरीच्या आदर्शांमधून विकसित होत होत अखेर एकत्वाच्या त्या महान आदर्शात परिणत होऊन त्यांना विश्वप्रेमाचं स्वरूप कसं प्राप्त होतं हेही आपल्याला बघायचं आहे. आपल्या हातून चुका होऊ नयेत, आपल्याला भ्रमात पडावं लागू नये म्हणून या अनुशीलनाची फार आवश्यकता आहे. ही माहिती झाल्यामुळे आपण आपल्या आदर्शाप्रत जाण्याच्या मार्गातले धोके आणि खाचखळगे टाळू शकू. खालच्या पायरीपासून वरपर्यंत या आदर्शाचा कसकसा विकास होत जातो हे जाणत बसायला जगाला वेळ नाही. पण आपण जर आपल्या मागून येणाऱ्यांना या मार्गाचं ज्ञान देऊ शकणार नसू तर मग आपण वरच्या पायऱ्यांवर उभे राहण्याचा काय बरं उपयोग? म्हणून आपण हे सगळं नीट तपशीलवार जाणून घेणं श्रेयस्कर आहे. आणि त्यासाठी आधी त्याचा बौद्धिक भाग नीट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बौद्धिकतेला विशेष मूल्य नाही, हृदयच अत्यंत महत्वाचं होय हे केव्हाही खरंच. हृदयाद्वारेच भगवंतांचा साक्षात्कार होत असतो, बुद्धीच्या द्वारे नव्हे. बुद्धीचं काम आहे आमच्या मार्गातील काटेकुटे दूर करून आमचा मार्ग सुरळीत करणं एवढंच. बुद्धीचं कार्य गौण आहे, दुय्यम महत्वाचं आहे. ती एखाद्या पोलीस शिपायासारखी आहे. समाजाच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस कोणतंही करणात्मक कार्य करत नसतो. त्याचं सगळं काम अकरणात्मक असतं. समाजातील गडबड गोंधळ थांबवणं, दुष्कृत्याला आळा घालणं एवढंच त्याचं काम. बुद्धीचं कार्यही या स्वरूपाचं असतं. यापेक्षा अधिक कशाची तिच्याकडून अपेक्षा करायची नसते. एखादं बौद्धिक पुस्तक आपण ज्यावेळी वाचून संपवतो त्यावेळी आपल्या मनात आल्याखेरीज राहत नाही की वाचलो बुवा, संपलं एकदाच, खैर देवाची. कारण बुद्धी आंधळी असते, तिच्या स्वतःत गतिशक्ती नाही, ती बिन हातापायांची आहे. हृदय किंवा भावनाच खरोखर कार्य करत असतात. विद्युत वेगाहूनही अधिक त्यांची गती जलद आहे. तुमच्या ठाई भावनाशील, संवेदनाशील हृदय आहे ना? प्रश्न आहे तो याचाच. ते असेल तर तुम्हाला भगवंतांचं दर्शन होऊ शकेल. आज तुमच्या हृदयात ज्या भावना आहेत त्याच गाढ होत जातील, दैवी स्वरूप धारण करतील, अत्युच्च अवस्थेला पोचतील, इतक्या की अखेर त्या तुम्हाला पूर्णानुभवास पात्र करतील. आणि मग विविधतेतील ऐक्य तुमच्या प्रत्ययाला येईल. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये तुम्हाला ईश्वराचा अनुभव येऊ लागेल. बुद्धीला हे कदापिही शक्य नाही. तऱ्हेतऱ्हेची शब्दयोजना, नाना तऱ्हांनी शास्त्रांचे अर्थ लावण्याचं कसब हे सारं पंडितांच्या तृप्तीसाठी होय. या साऱ्यानं कधी मुक्ती लाभणं शक्य नाही. तुमच्यापैकी ज्यांनी थॉमस केम्पिसचं ख्रिस्तानुकरण म्हणजे इमिटेशन ऑफ क्राइस्ट या नावाचं पुस्तक वाचलं असेल त्यांना अवगत असेल की केम्पिन्सनी ह्यावर आपल्या त्या पुस्तकाच्या पानापानातून केवढा तरी भर दिलेला आहे.
आणि एकट्या त्यांनीच नव्हे तर जगातील सर्व संतांनी या मुद्द्यावर भर दिलाय. बुद्धीची गरज आहे, नाही असं नाही. एरवी आपण पदोपदी भ्रमण्याचा फार संभव असून आपल्या हातून नाना तऱ्हेच्या घोडचुका व्हायच्या. बुद्धीनं त्यांना पायबंद बसतो. पण फक्त इतकंच, बुद्धीच्या पायावर काही निर्माण करण्याची, काही उभारू शकण्याची मात्र आशा धरू नका. ती निष्क्रिय आहे. तिची मदत गौण, अकरणात्मक स्वरूपाची असते. खरी मदत भावनांची, प्रेमाची. इतरांच्या विषयी तुम्हाला प्रेम वाटतंय ना? वाटत असेल तर तुमच्यात एकत्वाची भावना, अभेद बोध वाढत आहे असं समजा. पण इतरांच्या विषयी असं प्रेम जर तुमच्या हृदयात स्पंदत नसेल तर मात्र तुम्ही अगदी असामान्य, अभूतपूर्व बुद्धिमान असलात तरी त्यात काही नाही, तुमचं काहीही व्हायचं नाही. आहात तसे शुष्क राहाल. आणि त्यात जर तुमच्यात भावना असतील, प्रेम असेल, तर तुम्हाला एक अक्षरही जरी वाचता येत नसलं, एकही भाषा नीट अवगत नसली, तरी देखील तुम्ही योग्य मार्गावर आहात असंच समजा. भगवंत तुम्हाला सहाय्य करेल. काय सांगतो जगाचा इतिहास? जगातल्या द्रष्ट्या महापुरुषांची शक्ती कुठे असते? कुठे होतो तिचा उगम? बुद्धीत. त्यांच्यापैकी कुणीतरी तत्वज्ञानावर गोंडस ग्रंथ लिहिण्याच्या फंदात पडला का? त्यांच्यातील कुणीतरी सूक्ष्म तर्काच्या कोलांट्या मारण्याच्या भरीस पडला का? त्यांच्यातील एकानंही असलं काहीही केलेलं नाही. काय सांगायचंय ते त्यांनी अगदी थोड्या शब्दात सांगून टाकलं. ख्रिस्तासारखं हृदय होऊ द्या म्हणजे तुम्ही ख्रिस्त व्हाल. बुद्धासारखं हृदय कमवा म्हणजे तुम्ही बुद्ध व्हाल. प्रेम भावनाच जीवन होत, त्याच शक्ती होत, त्याच ओज होत. त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी ती ईश्वराप्रत पोचणं शक्य नाही. चलनवलनाची शक्ती नसलेल्या अवयवांसारखी बुद्धीची गत. तिच्यात भावनांचा संचार होऊन त्यांनी तिला गती दिल्यानंतरच ती कार्य करू शकते, इतरांवर प्रभाव पाडू शकते. जगात कुठेही बघा, हे सत्य असल्याचं तुम्हाला आढळून येईल. म्हणून याचं आपण कधीही विस्मरण होऊ देता कामा नये. हे सत्य आपण नेहमी ध्यानात बाळगायला हवं. वेदांताच्या नीतीतील ही एक अत्यंत व्यवहार्य शिकवण आहे. कारण वेदांताची अशी शिकवण आहे की तुम्ही सर्वच जण महापुरुष आहात, द्रष्टे आहात. तुम्हा सर्वांनाच द्रष्टे व्हायचं आहे. शास्त्र तुमच्या कार्याचं प्रमाण नसून तुम्हीच शास्त्राच्या सत्यासत्यतेचं प्रमाण आहात. एखादं शास्त्र सत्य सांगत आहे हे तुम्हाला कसं कळतं? कारण सत्य तुमच्या ठाई वसत आहे आणि म्हणूनच ते त्या शास्त्रातलं सत्य तुम्हाला जाणवतं. ते खरं आहे असा तुम्हाला प्रत्यय येतो. वेदांताचं हेच म्हणणं आहे. ख्रिस्तांची आणि बुद्धांची वचनं खरी कशावरून? तुम्हाला आम्हाला असा अनुभव येऊ शकतो म्हणूनच ती खरी आहेत असं आपण म्हणू शकतो. आमचा ईश्वरी दैवी बोधच त्यांच्या दैवी बोधाचं प्रमाण होय, त्यांच्या द्रष्टेपणाचं प्रमाण होय. आमचं ईश्वरत्वच खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण होय. जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर मग ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वरासंबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल. तुम्ही जर ईश्वर नसाल तर ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रमाण काय? मग ईश्वर नाही असणं शक्यही नाही. मानव स्वरूपतः आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे. हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरावायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचं आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच, स्वतःला किंवा इतरांना दुर्बल म्हणणं हेच एकमात्र पाप होय.